आई वडील राहिलेच उभे आमच्या समोर, तर आम्ही उत्तर काय द्यायचं? अरे सोन्या चांदीच्या मोहरांनी आणि जमिनीच्या लिहून दिलेल्या तुकड्यांनी माणसाचा जीव परत येत नसतो. मित्रांनो, काय माहितीये का, सोपं काहीच नाहीये. म्हणजे शिवचरित्र जर आपण नीट वाचलं, आणि जरूर वाचा, तर तुम्हाला एक कळेल. आम्ही नेहमी म्हणतो, प्रत्येक प्रयोगात म्हणतो, हिंदवी स्वराज्य ही सोपी गोष्ट नाहीये. आपल्या समोर ते सगळं वैभव उभय म्हणून आपल्याला वाटतं ती सोपी गोष्ट आहे, कारण आपण ते जगलेलो नाहीये. त्यामुळे सोपं नाही, काहीच नाही. शिवाजी महाराजांचे आई वडील होणं सोपं नाही, शिवाजी महाराजांच्या पत्नी होणं सोपं नाही, मुलं होणं सोपं नाही. अहो, शिवाजी महाराजांच्या सुना होणं सुद्धा सोपं नाही, नातू होणं सोपं नाहीये. शिवाजी महाराजांचे सवंगडी होणंही खूप अवघड आहे, सोपं नाहीये. शिवाजी महाराजांचे दुर्ग होणं सोपं नाहीये. शिवाजी महाराजांच्या दुर्गांवरचा एखादा साधा पत्थर होणंही सोपं नाहीये. पण या सगळ्यात अवघड गोष्ट काय माहितीये का? या सगळ्यामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट काय माहितीये का? संवेदनशील मनाचा जाणता राजा होणं ही सगळ्यात अवघड गोष्ट. आणि ते महाराजांनी 35 वर्ष केलंय. 35 वर्ष. त्याचे पुरावे म्हणून सांगतोय मी. 35 वर्ष हा छोटा आकडा नाही. आणि त्यानंतर बाजीप्रभूंनी महाराजांना पालखीत बसायची विनंती केली, आणि आडवाटेला महाराजांची पालखी रानात आता घालण्यात आली. पण ज्यांनी बघितलं होतं ते गस्तीचे पथक किंवा हेरांचीच लोक होती. जमेल तसं धावत जाऊन त्यांनी जव्हरच्या छावणीत सांगितलं. जव्हर संतापला, त्याने नगारे वाजवायचा आदेश दिला. सगळी छावणी जागी केली, आणि सिद्धी मसऊद म्हणजे त्याचा जावई, त्याला घोडदळ आणि पायदळ देऊन पाठलाग करायला सांगितलं. आता बघा तुम्ही, ज्या वेळेला सिद्धी मसऊद घोडदळ आणि पायदळ घेऊन निघाला, तेव्हा आदिलशाही नोंद अशी आहे की त्या वाटेवर मसूदच्या पायदळाचे सैनिक पाय घसरून पडले, एवढं शेवाळ. त्याचे सैनिक जेव्हा त्या वाटेवरनं धावायला लागले, तेव्हा पाय गुडघ्यापर्यंत चिखलात रुतले. अजून एक गोष्ट, जे घोडेस्वार होते त्या घोड्यांचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात रुतले, घोडे घसरून पडले. मित्रांनो, आता तुम्हाला पालखीचं प्रयोजन कळलं असेल. बांदल मावळे आणि बाजीप्रभू यांच्या समोरची कामगिरी महाराजांना पन्हाळ्यावरनं विशाळ्यावर पोचवायची नव्हती. त्यांच्या समोरची कामगिरी शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावरनं विशाळ्यावर सुखरूप पोचवायची होती. जे आदिलशाही सैनिकांच्या बाबतीत घडलं, आणि आपल्याकडे नोंद नाही पण आपली लोक पडलीच असतील ना, ते जर का महाराजांच्या बाबतीत घडलं असतं, आणि एखादा घाव वर मी बसू शकतो ना, आपल्याला सांगता येत नाही काहीच, तर केवढ्याला पडला असतं ते विचार करा. या लोकांनी त्याच्यावरही मात केलेली आहे. आणि जसा जमेल तसा मसूद पाठलाग करत होता. मलकापूरच्या वाटेवर लोक दिसलेत हे हेरांनी सांगितलं होतं, त्यामुळे तीच वाट धरली, आणि ती प्रशस्त वाट आहे, आज त्याच वाटेवर रस्ता आहे. आणि भरपूर वेळ पाठलाग केल्यानंतर माळरानावर त्यांना लांबवर विजांच्या प्रकाशात बहुतेक काही लोक पळताना दिसली. त्यांनी वेग वाढवला, पालखी घेरली गेली. त्याने विचारलं की आतमध्ये पालखीत कोण आहे? तर सैनिकांनी, आपल्या मावळ्यांनी उत्तर दिलं, शिवाजी महाराज आहे. तर तत्काळ त्यांना गिरफ्तार करण्यात आलं, पालखी वळवण्यात आली, आणि पालखी सिद्धी जव्हरच्या छावणीत आली. तंबूत शिवाजी महाराज दुसरे उभे राहिले, आणि जव्हर त्यांच्याशी काही बोलत होता. पण ही बातमी छावणीत गेली की अरे मराठ्यांचा राजा सापडला. म्हणून कुतूहलापोटी रुस्तमे जमा, फाजल खानासारखी लोक जव्हरच्या तंबूत आली. त्यांच्याबरोबर इतरही लोक होती. आता ही लोक कोण होती बघा मित्रांनो, ही ती लोक होती ज्यांनी शिवाजी महाराजांना आधी पाहिलंय. 28 डिसेंबर 1659 पिच्ड बॅटल मराठ्यांच्या इतिहासातली, किंवा प्रतापगडाचा पायथा. आणि त्या लोकांनी आपापसात बोलायला सुरुवात केली की अरे हा माणूस आणि आपण बघितलेल्या शिवाजी महाराज याच्यात फरक आहे थोडा. आणि म्हणून फाजल खानाला, रुस्तमे जमाला सुद्धा ते पटलं. त्याने जव्हरला जाऊन सांगितलं, आणि जव्हरने ज्याला खोदून विचारलं, तेव्हा त्या समोर उभ्या असलेल्या शिवाजी महाराजांनी सांगितलं की हो, मी शिवाजी महाराज नाहीये,
पण माझंही नाव शिवाजी आहे आणि आडनाव काशीद आहे. मी शिवाजी काशीद आहे म्हणून. जौहरचा राग अनावर झाला आणि जौहरने आपल्या तलवारीनं मस्तक छाटलंय. त्या मावळ्यांना पण मारून टाकण्यात आलं. मसोदला आज्ञा केली की परत पाठलाग कर म्हणून, आणि परत पाठलाग सुरू झाला. मित्रांनो, आता या प्रसंगाबद्दल थोडंसं बोलतो आणि एक कविता सादर करतो. आपल्या मगाशी मी ज्या म्हणजे सारंग योजनांबद्दल बोलत होता, तर हे ज्या योजना सुरू होत्या, प्लॅनिंग सुरू होतं,